या सभेचे समन्वय आमचे सतीची तृप्ती आणखीन मिनल मॅम या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या प्रबोधिनीसाठी व्याख्यानासाठी माझी आठवण काढली. जनरली माझी आठवण कोणी काढत नाही पण काढली त्याबद्दल अतिशय मनापासून मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि ते जे दार आहे ते बाहेरून कोणीतरी लावा म्हणा, म्हणजे आतून कोणी बाहेर जाणार नाही. माझं जे व्याख्यान आहे ते मी बरोबर 1 वाजता संपवणार आहे. 5-10 मिनिटं इकडे तिकडे एवढं करता की सुरुवातच आपली थोडी उशिरा झालेली आहे. काय थोडी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात जरा उशिरा झालेली आहे. असा तो जो प्रमुख पाहुणा व्याख्याता असतो तो जर लवकर जाऊन बसला तर असं वाटतं याला काहीच काम नाही म्हणून थोडं उशिरा यावं लागतं. हा त्याच्यातला भाग आहे, बाकी काही नाही. तर आपल्या आजचा जो विषय आहे तो विषय फार वेगळा भन्नाट. आपल्याला आयुष्यामध्ये अनेक जे आपण चांगल्या काही गोष्टी आपण अंगीकारतो त्यातला एक विषय असल्यामुळे मला पण असं वाटलं की आपण ह्या विषयावर थोडं बोलावं. तर बेसिकली माझा जो आजचा विषय आहे ना तो नुसता संगीत थेरपी असं नाही आहे. संगीत समजून घेताना संगीत थेरपी म्हणजे जोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युली संगीत काय आहे हे समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला संगीत थेरपी काय हे तुम्हाला अजिबात लक्षात येणार नाही. म्हणून एक पूर्वार्ध म्हणा थोडासा त्याच्यामध्ये 15 मिनिटं ऍक्च्युली संगीत काय आहे, संगीत कसं आहे, ते कसं ऐकावं, काय ऐकावं याच्यावर मी 10-15 मिनिटं फक्त पहिल्यांदा बोलणार आहे. हे कोणासाठी आहे की ज्यांना म्युझिक या विषयाची अजिबात त्यांना माहिती नाही आहे त्या लोकांकरता हा विषय. म्हणजे मग ते त्या इंटरेस्टनी म्हणा किंवा त्या आवडीने ते ऐकतील असं मला वाटतं. सर्वांचं लक्ष थोडं इकडे असलं म्हणजे जरा बरं होईल. जरा काय होतं आपण संगीत थेरपीचं किंवा संगीताचं जो आनंद आहे ना तो आपल्यापासूनच सुरू होतो. आता तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो. बघा तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा. आपल्याला किती वर्षांनी ही गोष्ट माहितीच नाही आहे. तुम्ही सर्वांनी तुमचा मोबाईल काढा मोबाईल बघा. तुम्ही त्या मोबाईलमध्ये तो मोबाईल काढल्यानंतर तुम्ही त्याच्यात बघा की 2-3 ऑप्शन्स आहे बघा. एक सायलेंट मोड आहे, एक फ्लाईट मोड आहे आणि व्हायब्रेशन. तर तुम्ही व्हायब्रेशनवर टाका बरं बघा. व्हायब्रेशनवर टाकला की मग त्याचा आनंद आता तिथून सुरू होत आहे. सायलेंटवर टाका. सायलेंटवर जर पुढे या तुम्ही नाही सर ऐका प्लीज पुढे. मला माहिती आहे मागे बसणाऱ्यांचा काय असतो तो प्रकार. ऐका. तर आपल्या विषयाची सुरुवात ही मुळात संगीत काय आहे इथून सुरुवात. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये सर इकडे मध्ये आहे, मनामध्ये इथे मध्ये आहे. काय होतं माझं एक लक्ष तुमच्याकडे पाहिजे. निसर्गाने आपल्याला संगीत दिलेलं आहे म्हणजे याच्यात काही दुमत नाही. तुम्ही आपल्या कानावर ऐकू येणारे छोटे छोटे नाद असेल, आवाज असेल, ध्वनी असेल, तुम्ही त्याला काही पण म्हणा त्याचा अर्थ एकच आहे. पक्ष्यांची किलबिलाट असेल, ओढ्याचं वाहन असेल, विजेचा कडकडाट असेल किंवा आणखी कुठलेही तुमच्या चिमण्यांचा चिवचिवाट असेल, कोकिळेचा कूक असेल,
याच्या व्यतिरिक्त आपल्या कानांना जे जे म्हणून ध्वनी तुमच्या कानापर्यंत पोहोचतात त्याचं एक नाव दिलेलं आहे संगीतामध्ये. संगीतामध्ये त्याचं नाव आहे आहतनाद. आहतनाद म्हणजे जो तुमच्या प्रत्यक्ष कानांना ऐकू येतो. कोणी बोलतंय ते ऐकू येतंय, गाडी चालू केली ऐकू येते, एखाद्याची शिट्टी वाजवली ती ऐकू येते, मग काय गोंगाट ऐकू येतो. हे सगळ्या गोष्टी आपल्या कानांना ऐकू येतात. त्याचं नाव आहे आहतनाद. आणि दुसरं एक नाद आहे त्याचं नाव आहे अनाहतनाद. तर अनाहतनाद म्हणजे असा काही खूप गूढ किंवा खूप काही असं न समजणारा असं काहीच नाही. साधारणपणे योगी, मुनी, ऋषी किंवा तपस्वी या संगीत क्षेत्रातले या लोकांना हा अनाहतनाद साधनेने तो सिद्ध होतो. बघा, खूप सोपी गोष्ट आहे. तो सगळ्यांना सिद्ध होतो असं नाहीये, तो सगळ्यांना समजतो असं नाहीये. परंतु जे लोक साधना करतात त्यांना तो नाद बरोबर ऐकू येतो. शरीराच्या पोकळीमध्ये तो नाद निर्माण होतो आणि त्या निर्माण झालेल्या नादामध्ये मग तो त्याचं गायन करत असतो, त्याचं ऋचापठण करत असतो किंवा अन्य काही त्याची काही साधना असेल, तपस्या असेल, तो ती करत असतो. यालाच आपण बरेच लोक म्हणतो तो नादिष्टाय म्हणतो. आपण म्हणतो ना की बा तो त्याच्यात तो मूडमध्ये असतो, दिवसभर तो त्याच ह्याच्यात असतो, त्याच चिंतनात असतो कुठल्या तरी. तर हे दुसरं तिसरं काहीच नाही. आहत नाद म्हणजे तुम्हाला समजणारा प्रत्येक नाद, आणि अनाहत नाद म्हणजे जो तुम्हाला तुमच्या तपश्चर्येने निर्माण करायचा असतो तो नाद म्हणजे अनाहत नाद. तर आता हे दोन नाद जर तुम्हाला समजले असेल, हे मी तुम्हाला का सांगतोय याचा पुढे तुम्हाला मी जे म्युझिक थेरपी तुम्हाला सांगणार आहे त्या म्युझिक थेरपीमध्ये या गोष्टीचा प्रचंड उपयोग आहे. तो केलेला आहे म्हणून तो समजून घ्यायचा आहे आपल्याला, बाकी काही नाही. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की नादात आपण ह्या सृष्टीतल्या अनेक आवाजाचा नादातून आपण म्युझिकमध्ये एक एक गोष्टी ॲड होत गेलेल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही ऑब्झर्व करा की आत्ता जे संगीत आम्ही गातो, आमचे गुरुजी, त्यांचे गुरुजी, त्यांची आधीची पिढी, ते काही आत्ताचं नाही. आपण मानवाचा जर विचार केला, जेव्हा तो आदी मानव कालखंडापासून होता तेव्हा त्याला काही असं कोणी संगीत शिकवलं नसेल, त्याला कोणी शास्त्र शिकवलं नसेल, कोणी त्याला त्याच्यातले नियम शिकवले नसेल, कोणी त्याला चौकट समजून सांगितले नसेल. पण तो हळूहळू डेव्हलप होत गेला. म्हणजे माणूस तो झाडावर राहत असेल, ढोलीत राहत असेल, गुहेत राहत असेल, अन्य कुठे राहत असेल, काही खात असेल, वाटेल ते करत असेल, परंतु तो दिवसेंदिवस जसा 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 तो सुशिक्षित होत गेला, समजत गेलं, तसं तसं त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. आणि मग त्याच्यातून पहिल्यांदा जर कुठलं म्युझिक निर्माण झालं असेल ना तर ते लोकसंगीत निर्माण झालं. लोकसंगीत म्हणजे आजही खूप लोक म्हणजे संगीत क्षेत्रातले लोक भांडाभांडी करतात की संगीत आधी, लोकसंगीत आधी की शास्त्रीय संगीत आधी, शास्त्र आधी की कला आधी, असं खूप त्याच्यावर विचार करतात. म्हणजे ते अंड आधी की कोंबडी आधी हे जसा वाद मिटणारा नाही ना तसाच हा वाद आहे. परंतु जर आपण प्रॅक्टिकली जर विचार केला, म्हणजे आज आपण पाहताना की ही गोष्ट खरी आहे की आपल्या अजून काही 15, 20, 25 पिढ्या जर आपण मागे गेलो तर कदाचित आपले पूर्वज हे कुठेतरी गावात राहत असतील किंवा आणखी त्याच्या आधीचे पूर्वज आपले कुठेतरी जंगलात राहत असतील, हे तर आपल्याला मान्यच आहे. मग त्याच्यातून सृष्टीतून जे 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 नाद उत्पन्न झाले त्या नादाला हळूहळू नाव द्यायला सुरुवात केली आपल्या लोकांनी. मग ते नाद कुठून निर्माण झाले? कुठल्या तरी पशुपक्ष्यापासून, कुठल्या तरी प्राण्यांपासून, मोरापासून, कोकिळेपासून, बैलापासून, हत्तीपासून, घोड्यापासून. आणि मग ते त्यांच्या आवाजामध्ये काय गर्भ आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, किंवा त्यांचा आवाज ऐकताना बकऱ्यापासून, बकरीपासून त्यांच्या आवाजामध्ये काय विविधता आहे याच्यावर आपल्या पूर्वजांनी प्रचंड अभ्यास केला. आणि प्रचंड अभ्यास करून त्यांनी एक निष्कर्ष काढला. तो निष्कर्ष असा की या जे जे म्हणून प्राण्यांच्या माध्यमातून निर्माण झालेले ध्वनी आहे त्या ध्वनीला त्यांनी नाव दिलं. ते नाव असं दिलं त्यांनी षड्ज. षड्ज म्हणजे 7.
जो भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये सर्वात महत्वाचा जो स्वर आहे तो म्हणजे सा. म्हणजे ज्याला साच माहित नसेल त्याला रे पण माहित नसेल, त्याला ग पण समजणार नाही, कारण बेस त्याचा षड्ज आहे. षड्ज म्हणजे जो इतर 6 स्वरांना जन्म देतो त्याचं नाव षड्ज आहे. षड्जचा अर्थ तो आहे. मग ऋषभ म्हणजे रे, षड्ज म्हणजे सा, ऋषभ म्हणजे रे. आता ऋषभ म्हणजे काय? बैल, गाय या वंशातले जे काही प्राणी असेल त्याच्यापासून निर्माण झालेला तो ध्वनी. मग गंधार ग, मग मध्यम क्रौंच पक्षी, बगळा, कावळा याच्या आवाजातून निर्माण झालेला पंचम कोकिळा. कोकिळेपासून आपण म्हणतो की पंचम स्वर तो साधिला कोकिळेने वगैरे असे गाण्यामध्ये बघा त्याचा उल्लेख आलेला आहे. पंचम धैवत, धैवत म्हणजे त्याचा जो एक धैवताचा जो एक असा आवाज आहे तो घोड्याच्या खिंकारण्याशी संबंधित आहे म्हणून तो त्याला धैवत नाव दिलं. निषाद म्हणजे हत्तीचं जे चित्कारण आहे त्याच्यावर निषाद नाव आलं. आणि षड्ज म्हणजे बघा टोटल भारतामध्ये, भारताच्या बाहेर म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीत असेल किंवा पाश्चात्य संगीत असेल, तुम्ही जगातलं कुठलंही संगीत घ्या, या कुठल्याही संगीतामध्ये 7 स्वर सांगितलेले आहेत. सा रे ग म प ध नि सा. त्याला कोणी डो रे मी फा सो, कोणी त्याला सी डी ई एफ जी बी म्हणजे त्याचे नाव अलग अलग देशामध्ये भले भले सांगितले असेल, परंतु सा पासूनचं रे पर्यंतचं अंतर, रे पासूनचं ग पर्यंतचं अंतर, ग पासून मध्यमापर्यंतचं अंतर, पंचमापर्यंतचं अंतर, असं सगळं अंतर आपल्या आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रातल्या प्रत्येक देशामध्ये सारखंच आहे. म्हणजे बघा कितीतरी वर्षापूर्वी, शेकडो वर्षापूर्वी आपला भारत अनेक लोकांना, बाहेरच्या लोकांना माहिती नसेल तरी त्यांच्या देशात संगीत होतं आणि ते याच धर्तीवर होतं. आपल्याकडे सुद्धा पहिलेपासून या संगीतातल्या विद्वान महान पंडितांनी याच्यावर अभ्यास केला आणि अशाच पद्धतीचे एक एक स्वर शोधून काढले. तर आता पहिले 7 स्वर निर्माण झाले. ऐका, हे मी तुम्हाला का सांगतो याचा सगळा उपयोग नंतर आहे म्हणून सांगतो. 7 स्वर तयार झाले, सा रे ग म प ध नि. त्याच्यातून काही विद्वान पंडितांनी त्याचे 7 स्वरांचे 12 स्वर केले. किती स्वर केले? 12. म्हणजे सा एकच ठेवला, प एकच ठेवला, सा आणि प 2 अचल ठेवले. म्हणजे 2 स्वर अचल म्हणजे जे चल नाहीये, जे आपल्या जागेवरनं कधीही हालत नाही ते अचल. आणि चल म्हणजे जे आपली जागा सोडतात, म्हणजे एक तर वर तरी जातात नाही तर खाली तरी येतात. तर असे 5 स्वर आहेत. म्हणजे 2 अचल, 5 चल, 5चे झाले 10, 10 2 12, असं 12 स्वरांचं एक गणित तयार झालं. याच्यामध्ये आणखीन अभ्यास करून आपल्या विद्वान लोकांनी एकूण टोटल भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये 22 श्रुतींची व्यवस्था केलेली आहे. किती श्रुतींची? श्रुती या शब्दाचा अर्थ असा आहे नादाचा सूक्ष्मतम आविष्कार. म्हणजे जो तुम्हाला छोटूसा सुद्धा नाद एकापासून दुसऱ्यामध्ये भेद करून तुम्ही निर्माण करू शकता किंवा समजू शकता, त्याला म्हणायचं श्रुती. थोडक्यात मी तुम्हाला एकदम सोपं उदाहरण देतो. आपण इथून सिन्नरला गेलो तर इथला स्टॉप म्हणजे इथला स्टॉप बसचा म्हणजे नाशिक आणि दुसरा स्टॉप आहे सिन्नर. म्हणजे हा झाला सा आणि सिन्नर झालं रे. पण मध्ये गावं नाही आहेत का, शिंदेपळशे, नाशिक रोड वगैरे, तर हे जे मधले जे गाव आहेत ना त्याला म्हणायचं श्रुती. ऐका, खूप सोपं आहे बरं का. ऍक्च्युली हे आपल्या खूप लोकांनी ना खूप अवघड करून सांगितलेलं आहे, म्हणून ते लोकांना असं वाटतं भारतीय शास्त्रीय संगीताकडे आपण पूर्वग्रह दूषित नजरेने बघतो. म्हणजे आपली एक धारणा अशी झालेली आहे की हे संगीत अवघड आहे. हे मी, नितीन वारे सर, प्रमोद भडकमकर, आम्ही तिघं इथे कायम इथे शिवगिरी नावाचं हॉटेल होतं. या हॉटेलमध्ये कॉलेजमध्ये संपलं की आम्ही तिथे चहा घ्यायचो. तिथे बरोबर 4:30 वाजता शास्त्रीय संगीताचा एक कार्यक्रम लागायचा. तोपर्यंत तो जो सिंधी जो होता तो त्याच्यावरची गाणी सगळे चालू ठेवायचा आणि शास्त्रीय संगीताचं लागल्या तो ताबडतोब तिथून असं बटन बंद करायचा.
म्हणजे आता आम्ही संगीतात काम करणारे लोक आम्हाला इतकं वाईट वाटायचं की अरे हा ऐकत सुद्धा नाही. आणि खरी गोष्ट आहे, तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, आपल्या भारतामध्ये तानसेन, बैजू बावरा, गोपाल नायक, भीमसेनजी, किशोरी आमोणकर, अभिषेकी बुवा, व्यास बुवा, गजानन बुवा, असे हजारो कलाकार आहे. तानसेनाची तर ख्याती अशी आहे की तानसेनाने मिया मल्हार गायला तर पाऊस पडायचा, दीपक गायला तर दिवे लागायचे. जर एवढं आपलं भारतीय शास्त्रीय संगीत श्रेष्ठ आहे तर साऱ्या जगभर ते वाचलं गेलं पाहिजे. बरोबर आहे ना? मग ते आमच्यासारख्या माणसाला भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करायची गरजच पडली नसती बाहेर देशामध्ये. वारे सर आणि मी गेले 20 वर्ष, सलग 20 वर्ष मलेशियामध्ये आम्ही जाऊन भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार प्रसार करतो. आत्ताचं स्वरूप त्याचं असं झालेलं आहे, आत्ताचं स्वरूप की आता आम्ही जायच्या आधी मैफिलीची तयारी केली जाते. पूर्ण तयारी, काय लागतं, कसं लागतं, यांना कशा पद्धतीची पोझिशन अशी आहे, यांना काय कसं आहे, म्हणजे हे हळूहळू डेव्हलप झालं. मला सांगायचं तात्पर्य काय आहे की भारतामध्ये जर एवढे प्रचंड कलाकार आहे तर संपूर्ण जगामध्ये फक्त भारतीय शास्त्रीय संगीत ऐकलं गेलं पाहिजे. पण दुर्दैव तुम्हाला सांगतो 0.6% लोक भारतीय शास्त्रीय संगीत ऐकतात. आता इतरांचं कशाला करून बघता तुम्ही? आपल्याच देशातले लोक बघा, आपल्याच देशातले लोक किती भारतीय शास्त्रीय संगीत ऐकतात. तर म्हणून हा जो एवढा जे आपण जे आता प्रयत्न करतोय वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून, त्याचं कारणच हे आहे की अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे. मग याच्या माध्यमातून आता मी तुम्हाला मगाशी 22 सांगितलं, 22 श्रुती. तर आपल्याला जो पुढचा जो भाग आहे संगीत थेरपीचा, याच्यामध्ये अनेक विद्वानांनी योगशास्त्रामध्ये, पतंजली ऋषींच्या याच्यामध्ये, त्याच्यानंतर तुमच्या गंधर्व वेदामध्ये, सामवेद वेदामध्ये आणि संगीत रत्नाकरमध्ये याचा उल्लेख केलेला आहे की मानवी शरीरामध्ये जर त्या व्यक्तीला जगायचं असेल तर अशा 22च नाड्या त्याच्या शरीरामध्ये आहेत. किती नाड्या? 22 नाड्या, ज्याच्यावर त्याचं जीवन अवलंबून आहे. 22 नाड्या. मग आता तुम्ही मला सांगा की आपले जे पूर्वज होते त्यांनी 22 श्रुती शोधून काढली, ते काय अशा सहज काढली का? त्यांनी बसल्या बसल्या घरात बसून होते, बाहेर आले 22 श्रुती शोधून काढल्या. या सर्व श्रुतींचा आपल्या प्रत्येक नाडीवर काय प्रभाव आहे, त्यांनी आपला कुठला रोग दुरुस्त केला जातो किंवा आपल्याला कशा पद्धतीचा आनंद मिळतो, आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात, याचं इंगित या 22 श्रुतीमध्ये आहे. म्हणून त्याच्याकडे थोडं गांभीर्याने आपल्याला बघण्याची गरज आहे, बाकी काहीच नाहीये. समजून घ्या, जेवढं समजून घेता आलं तेवढं समजा, तुम्हाला जितकं ऐकता आलं तितकं ऐका आणि तुमचा आनंद, तुम्हाला त्याचा आनंद कसा घेता येईल ते तुम्ही प्रयत्न करा, असा या कार्यक्रमाचा मागचा उद्देश आहे. तर आपल्या मुळात भारतामध्ये 2 संगीत पद्धती आहे. काश्मीर पासून तर आपल्या महाराष्ट्रातलं गोवा आहे ना, गोव्यापर्यंत एक संगीत पद्धती गायली जाते, त्याला म्हणायचं उत्तर भारतीय संगीत पद्धती. आणि गोव्यापासून खाली थेट कन्याकुमारीपर्यंत दुसरी संगीत पद्धती आहे, तिचं नाव आहे दक्षिण भारतीय संगीत पद्धती. तुम्ही कुठेही जा, दक्षिणेत जा, उत्तरेत जा, नावं अलग अलग असतील, पण स्वरांचं जे अंतर आहे, 22 श्रुतीचं जे अंतर आहे, ते सगळीकडे बहुतेक ठिकाणी, सगळ्या ठिकाणी सारखं सांगितलेलं आहे. आणि मग या ह्याच्यामध्ये आपण पुढे पुढे जाताना असं लक्षात आलं की मग संगीत समजून घेताना काय आहे, तर श्रुती आली. श्रुती तुम्हाला समजली. श्रुती म्हणजे काय की 2 स्वरांमधल्या ज्या अशा जागा आहेत की ज्या जागा साधारणपणे घेतल्या जात नाही किंवा काहीच लोक घेतात, त्याला श्रुती म्हणतात. मग त्याच्यातून एक शब्द निर्माण झाला, हळूहळू डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यातून निर्माण झाले राग. राग संगीत. तुम्ही आता बरेच लोकांकडनं असं ऐकता, त्याचा मी मालगोंस ऐकला किंवा रागाचे नाव तुम्हाला माहिती आहे, केदार माहिती आहे, यमन माहिती आहे, आसावरी माहिती आहे, तोडी माहिती आहे, अनेक रागांची नावं तुम्हाला माहिती आहे, पण राग म्हणजे काय हेच माहिती. तर रागाची अतिशय सोपी सुंदर अशी व्याख्या आहे, ती कुठल्याही पद्धतीची तुम्हाला त्रासदायक व्याख्या नाही आहे. रागाची एकच व्याख्या आहे, ती म्हणजे रंजयते इति रागा.
मनाचं रंजन करणारी जी कुठली गोष्ट, तू अशी शून्यात बघू नको, मनाचं रंजन करणारी जी कुठली स्वरकृती असते ना, कुठली, त्याचं नाव राग आहे. त्याचं नाव अलग असेल, वेगवेगळे नाव असेल. म्हणजे तुम्ही आता ऐकत असलेली सगळी जी हिंदी चित्रपटातली गीतं असेल, नाट्यसंगीत असेल, भजनं असतील, गझल असेल, अजून कुठलं तुम्ही काय ऐकत असाल, ते तुम्हाला ऐकताना जेव्हा बरं वाटतं, असं मनातून असं वाटतं की हे गाणं खूप छान आहे, तर याचा अर्थ ते कुठल्या तरी रागाशी निगडीत आहे. तुम्हाला त्याचं नाव माहीत नसेल, नका माहीत असू, काही गरज नाही. ते संगीत शिकणारे लोक ते राग माहीत करून घेतील, पण तुम्ही त्याचा आनंद काय घ्यायचा आहे की हे राग भले तुम्हाला समजो अथवा न समजो, परंतु तुम्हाला ते आनंद देत आहे. बस रागाची व्याख्या तेवढीच आहे. राग म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, रंजती ती रागा. मग अनेक लोकांनी खूप मोठ्या मोठ्या व्याख्या करून दिलेल्या रागाच्या. खूप लोकांना राग म्हणजे संताप, अनावर, ते क्रोध वगैरे वाटतं. राग म्हणजे राग संगीत, म्हणजे जे तुम्हाला आनंद देणारं संगीत आहे ते संगीत. मग आता हे जर तुम्हाला राग समजले असेल, तर पुढच्या म्युझिक थेरपीमध्ये आपल्याला रागांवर थोडा विचार करायचा आहे. म्हणून तुम्हाला मी राग म्हणजे काय ते तुम्हाला समजून सांगितलं. आपल्या भारतीय लोकांनी आपल्या दिनचर्येचा इतका प्रचंड अभ्यास केलेला आहे की आपलं सकाळचं उठणं, आपलं फ्रेश होणं, आपली न्याहारी असेल, आपलं जेवण असेल, आपलं काम असेल, आपलं संध्याकाळचं येणं असेल, संध्याकाळची विश्रांती असेल, जेवण असेल, रात्रीचं झोपणं असेल. बघा तुम्ही, हे जी सगळी सायकल आहे ना, ही सगळी सायकल, दिवसभराची सायकल. आता या सायकलचे वाटोळं लागलेले ते ह्याच्यापासून, तुमच्या करोनापासून. आता लोक 4 वाजेपर्यंत ते पहाटे ते पाहत असतात आपल्या मोबाईलमध्ये, ऐका. परंतु जर विचार केला तर भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे राग समय चक्र. राग समय चक्र. राग समय चक्र म्हणजे काय? कुठला राग कुठल्या वेळेत किती वाजता किती वेळ गायचं वाजवायचं याचं शास्त्र. मग शास्त्र कसं तयार झालं? आपण म्हणतो की मी पहाटे उठलो. पहाटे म्हणजे अगदी रामप्रहर म्हटलं तर 3चा प्रहर आहे. बघा मी तुम्हाला काय सांगितलं की तो अनाहत नाद जो आहे ना, जो निर्माण जो ऐकणारे लोक आहेत ते साधक लोक आहेत बरं का, ते सर्वसामान्य लोक नाहीये. ते लोक 3 वाजता उठतात. बघा तुम्ही, 3चं त्यांचं टायमिंग असतं, ते 3 वाजता उठतात, ते रामप्रहरामध्ये काम करतात. परंतु आपण सर्वसामान्य लोकांचा जर विचार केला तर आपण पहाटे 4 वाजता मनात आणलं तर 4 वाजता. आता कोण उठते मला माहित नाही 4 वाजता. शपथ सांगतो, म्हणजे शपथ घेऊन सांगा कोण 4 वाजता उठते ते. एखादा हात वरील फारतात नाही उठत. 4 वाजता आपण उठतो. 4 ते 7 असा 3 तासाचा एक प्रहर. 4 ते 7, मग 7 ते 10, मग 10 ते 1, मग 1 ते पुन्हा 4. बघा ऐका, 24 तासाचा हिशोब कसा केलेला आहे भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये, जो आपल्याला अत्यंत आवश्यक आहे समजून घेणं. पहाटे 4 ते 7, 7 ते 10, 10 ते 1, 1 ते 4. 4 वाजता अशी वेळ येते 4च्या नंतर की आता रात्र व्हायला सुरुवात होईल थोड्या वेळानंतर, म्हणजे 4, 5, 6 नंतर. बघ पुन्हा 4 ते 7, पुन्हा 7 ते 10, 10 ते 1, 1 ते पुन्हा पहाटे 4 वाजेपर्यंत. म्हणजे 24 तासामध्ये असे 4 आणि 4 8 प्रहर तयार केलेले आहेत. बघा तुम्ही, 4 ते 7, 7 ते 10, 10 ते 1, 1 ते 4, 4 ते 4, 4 ते 7, 7 ते 10, 10 ते 1, 1 ते 4. आता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? याला म्हणायचं भारतीय शास्त्रीय संगीतातलं समयचक्र. समयचक्र. आता संगीतातले जे जे म्हणून तुम्ही उत्तम कलाकार, चांगले कलाकार, सिद्ध कलाकार जर तुम्ही बघितले तर तो कुठलाही कलाकार कुठल्याही वेळेत कुठलाही राग गात नाही, किंबहुना त्याला ती परवानगीच नाही. समजा
समजा आता मी तुमच्या समोर गायलो आणि मी जर आता जर समजा मी एखादा रात्रीचा राग गायलो, संध्याकाळचा राग गायलो, तर जे म्युझिक मध्ये काम करणारे लोक आहेत तो म्हणते हा वेळा मनुष्य आहे. आता दुपारचे 12 वाजले हा आता संध्याकाळचा राग येतो. म्हणजे किती प्रचंड महत्व आहे बघा तुम्ही. कारण हे महत्व जसं आपल्या संगीतात आहे तसंच महत्व आपल्या दिनचर्येमध्ये आहे. आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये माणसाची 24 तासाची दिनचर्या कशी असली पाहिजे याच्यावर प्रचंड अभ्यास झालेला आहे. त्याचं सकाळचं उठणं, त्याची सकाळची स्थिती, त्याचं वात, पित्त, कफ, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या दिवसभराच्या याच्याप्रमाणे ठरलेल्या असतात. तो किती वाजता उठतो, तेव्हा त्याची प्रकृती कशी असते, मग दुपारी त्याची प्रकृती कशी असते, त्याला आता कफ असतो की वात असते की पित्त असतं. म्हणजे आयुर्वेदात जर तुम्ही चांगल्या डॉक्टरकडे जर तुम्ही गेले तर तो तुम्हाला एकच गोष्ट सांगेल की तुमची प्रकृती या प्रकारची आहे. आणि त्या ठिकाणी त्या डॉक्टर समोर जाऊन आपण आपली अक्कल पाजळायची नसते. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. मी तुम्हाला एक छोटंसं एक किस्सा सांगतो, तुम्हाला आवडेल. मला मध्यंतरी आता काय होतं की जी एखादी व्याधी आपल्याला जन्मापासून असते ती असते. तर मला डायबिटीस आहे, शुगरचा मला त्रास आहे. तर मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काय झालं होतं की माझ्याकडे एक वैद्य यायचे शिकायला. तर मी त्यांना शिकवायचो. अतिशय उत्तम होते, त्यांचं नाव उत्तम घेत नाही. पण मी म्हटलं की एक उत्तम डॉक्टर मला सांगितले होते की बा हे डॉक्टर डायबिटीसवर खूप छान आहे, एकदम कोकणस्थ, बिलकुल घारेडोळे ज्या पद्धतीने पाहिजे तसं त्यांचं व्यक्तिमत्व. मला जाताना कोणतरी नितीनने म्हणा की कोणतरी सांगितलं मला की अरे अनायसे चाललाच आहे तर तू त्या टेस्ट करून जा, म्हणजे तुला नाहीतरी ते टेस्ट करायला सांगणारच आहे वगैरे वगैरे. तर मी ते करून गेलो. करून गेल्यानंतर बसलो. डॉक्टरांनी विचारलं बोला काय झालं तुम्हाला. तर म्हटलं मला शुगरचं थोडंसं वाटतं. त्यांना माहित होतं माझ्याविषयी, मी म्युझिकमध्ये काम करतो. तर मी त्यांना सांगितलं की मी टेस्ट केली आणि टेस्टमध्ये शुगर म्हणजे थोडी बाउंड्रीच्या वगैरे. मी त्या डॉक्टरला समजून सांगत होतो, त्या डॉक्टरचा अभ्यासच तो आहे. तर त्या डॉक्टरने सांगितलं तुमची जी काही हुशारी असते ना म्हणे ते तुमच्या जवळ ठेवा. शुगर एक तर असते नाही तर नसते, त्याला बाउंड्री बिंड्री काही नसते. म्हणजे एका क्षणामध्ये त्यांनी मला वरून खाली मुंडक्यावर आपण आपटलं म्हणतो ना तसं जागेवर आणलं. तुमची हुशारी म्युझिक मध्ये ठेवा. शुगर एक तर असते नाही तर नसते, त्याला बाउंड्री बिंड्री काही नसते. काय घेता म्हणे तुम्ही. मी म्हटलं मी माझ्याकडे एक वैद्य येतात, ते मला आयुर्वेदिक औषध देतात. आयुर्वेदिक औषध देतात का म्हणे. मग त्यांनी ते सोबत चालू. आता डॉक्टरांचं सोबत चालू बरं माझ्यासमोर. दुर्दैव माझी बायको शेजारी बसली होती, त्यामुळे ती ऑब्झर्व करत होती त्याचं. म्हणे आयुर्वेद नो इफेक्ट नो साईड इफेक्ट. डॉक्टरचं वाक्य काय होतं, नो इफेक्ट नो साईड इफेक्ट. होमिओपॅथी कन्फ्युज काय. माझ्या 12 क्षाराच्या याच्यामध्ये याचं उत्तर आहे का, या रोगावर औषध आहे का. बहुतेक नाही आहे वाटते बहुतेक. म्हणजे अशी कन्फ्युज काय. म्हणजे हे बघा मी तुम्हाला माझं औषध देतो, ही गोळी तुम्ही घेतल्यानंतर तुमची जर शुगर एवढी असेल तर ती एवढी कमी होईल हे मी तुम्हाला माझ्या कागदावर लिहून देतो. जर तुम्हाला असं करायचं असेल, असं जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पॅथीने सांगितलं की मी तुम्हाला लिहून देतो की तुमची शुगर याने कमी होते, तर तुम्ही त्यांच्याकडनं औषध घ्यायला सुरुवात करा. तुम्ही जाऊ शकता. म्हणजे एका क्षणामध्ये त्या माणसाने मला जागेवर आणलं आणि प्रॅक्टिकल त्यांनी मला दाखवलं. वस्तुस्थिती काय ते त्यांनी दाखवली. असो संगीत थेरपी ही तशीच आहे. संगीत थेरपी म्हणजे आपलं भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागांवर आधारित ही जी थेरपी सांगितलेली आहे ती पूरक थेरपी आहे. पूरक म्हणजे तुम्ही सगळं करत असताना हो दादा काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं बाहेरून लावा, तुम्ही ऐकत नाही. संगीत थेरपी ही पूरक थेरपी सांगितली आहे. म्हणजे कसं आहे की तुमचे औषधोपचार चालूच आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे, परंतु त्याच्यात आणखीन चांगला काहीतरी परिणाम आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही चांगलं संगीत ऐकायचं आहे. आलं का लक्षात. म्हणजे 100% म्युझिक थेरपीच्या भरोशावर तुम्ही राहायचं नाहीये. म्हणजे आमच्या याच्यामध्ये म्युझिक थेरपीमध्ये अनेक रोगांवर औषधं दिलेली आहेत, म्हणजे रागांची औषधं दिली आहेत.
पण आता एखाद्याचा ऍक्सिडेंट झालाय, रक्तस्राव, आता म्युझिक मध्ये रक्तस्रावावर एक राग दिलेला आहे बरं का, की तुम्ही तो राग ऐका तुमचा रक्तस्राव थांबेल, तर तुम्ही त्या तिथे जाऊन लावणार आहे का तो राग? मारतील लोक, त्या तायडेला घेऊन येऊन म्हणतील. आलं का लक्षात? कोण त्या तायडेला तुम्ही घेऊन यायचे रस्त्यावर, तिथे तो राग ऐकतो त्यामध्ये. तर असं नाही, असं तुम्ही बिलकुल मनात आणू नका. म्युझिक थेरपी हे तुमचं मन चांगलं करतं. ऐका, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, संगीत थेरपीचा सगळ्यात मोठा उपयोग कुठे माहिती आहे का? तो आहे मनावर. जे मन आपल्याला दिसत नाही, जे मन आपण पाहू शकत नाही, जे मन आपल्याला कोणी दाखवू शकत नाही, जे मन आपण दाखवू शकत नाही इतरांना, त्या मनावर सगळ्यात चांगला परिणामकारक जर प्रभाव कोणाचाच असेल तर तो म्हणजे संगीताचा आहे. बघा, आजही तुम्ही बघा, आपली आजी असेल किंवा आई असेल, वडील असेल, तर जुने किशोर कुमार, मोहम्मद रफीचे, लता मंगेशकरांचे गाणे ऐकून ते रेडिओवर किंवा कुठेतरी लावून ऐकत असतात आणि त्यांच्या कामामध्ये त्याच्यामध्ये ते काम करत असतात. बघा किती सोपी गोष्ट आहे. मी काही तुम्हाला काही खूप असं गुढ काही सांगतच नाही, जे आपण रोजचं घडतं तेच तुम्हाला मी सांगतो. मी याचा काहीच अभ्यास केलेला नाही. तुमच्या समोर आज तुम्हाला व्याख्यान द्यायचं आहे ना, याचा मी काहीही अभ्यास केलेला नाहीये. जसा घरी झोपलो होतो तसे उठून इथे आलो. याचं कारण असं आहे की हे आपण रोज अनुभवतो. हे फक्त कोणीतरी सांगावं लागतं बाहेरच्या माणसाने म्हणून मी तुम्हाला सांगतोय, अदरवाईज असं काहीच नाही. तर आता हे जे लोक, आपले जुने लोक किंवा आपण सुद्धा, अरे भीमसेनजी सुद्धा एवढे भारतरत्न गायक होते माझे गुरुजी, ज्यांचं राग संगीतामध्ये त्यांना राजा म्हणायचे, ते सुद्धा घरामध्ये किशोर कुमारचे गाणे लावून ऐकत बसायचे. आलं का लक्षात? किशोर कुमारची गाणी ऐकत बसायचे आणि सांगायचे, अरे देवाची कृपा की हा मनुष्य क्लासिकल मध्ये आला नाही, नाहीतर आम्ही सगळे म्युझिक सोडून दुसरं काहीतरी काम करावं लागलं असतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तुम्ही कुठले गाणे ऐकते माहिती आहे का? तुमच्या एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व नाही केलेली आहे, लक्षात आलेली नाहीये. तुम्ही कुठली गाणी ऐकताय? जुनीच गाणी तुम्ही ऐकताय आणि सगळी जुनी गाणी ही सगळी रागधारी संगीतावर आधारित होती. आत्ताचं तुम्ही बघा, आत्ताचे गाणी येतात ती ऐकते, तुम्ही आवडीने ऐकता. याचं कारण म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीतातील राग संकल्पना. एवढी प्रचंड संकल्पना, ही राग संकल्पना, ही आपण भारतीय लोक ऐकतच नाही. जीव तोडून सांगितलं तरी ऐकत नाही लोक की राग काय आहे, कसं आहे, कसं ऐकलं पाहिजे. अरे निदान ऐका तर या शास्त्रीय संगीतामध्ये, उपचार पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, रागाचा प्रचंड मोठा रोल आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं की आयुर्वेद शास्त्रामध्ये माणसाच्या दिनचर्येमध्ये त्याची वात, पित्त, कफ ही प्रकृती सांगितलेली आहे, तसं प्रत्येक रागाची प्रकृती सांगितलेली आहे शास्त्राने. बघा, प्रत्येक रागाची, एखादा राग तुम्ही गात असेल तर त्याची प्रकृती काय आहे, तो कुठल्या देवतेला समर्पित आहे, त्याच्या स्वराची योजना काय आहे, त्याच्यातला जो ऋषभ आहे किंवा गंधार आहे, हे जे शब्द आहेत ना, रे, ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, दैवत, हे म्हणजे सारेगमपधनी, त्याच्यातल्या त्या स्वराची डेप्थ काय आहे, तो कुठल्या श्रुतीचा स्वर आहे, त्याच्यातून त्याला काय सांगायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा एवढा प्रचंड अभ्यास आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेला आहे की तुम्ही जर संगीत रत्नाकर पुस्तक जर तुम्ही वाचायला घेतलं ना, तर तुम्ही 3 दिवस ते पुस्तक नुसतं पाहत बसाल, तुम्ही वाचणारच नाही. गंधर्ववेद तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, इतक्या प्रचंड गोष्टी सांगितलेल्या त्याच्यामध्ये की आपल्या दिवसभराच्या दिनचर्येपासून तर रागाच्या दिनचर्येसाठी, म्हणजे राग समयचक्राप्रमाणे, तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि तो निरंतर होत असतो. तो एका दिवसांनी, 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, असं खूप लोक मला विचारतात की आम्ही किती वेळ ऐकलं पाहिजे, काय कसं, किती वेळ कुठला राग ऐकला पाहिजे, काय ऐकलं पाहिजे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, म्हणजे आनंदाचं उदाहरण देतो. उदाहरण असं आहे की मी याचा अभ्यास करतो आणि आमच्या बिल्डिंगमध्ये इथे हे जे शाळा आहे, नवरचना शाळा, तिथे ना एक चोपडे मॅडम म्हणून एक मॅडम अनेक वर्ष काम करतात. तर त्यांची मुलगी ती बाहेर देशात राहत होती, बहारीनमध्ये राहत होती. आणि काय झालं की ती बहारीनमधून ती भारतात येत होती.
येत असताना काय झालं की मुंबईच्या अलीकडे कुठेतरी तिला विमानामध्ये, चालत्या विमानामध्ये तिला काहीतरी एक असं तिच्या शरीरामध्ये एक काहीतरी निर्माण झालं की ती मुलगी ऑन दी स्पॉट त्या जागेवर तिथे कोमात गेली. कोमामध्ये काय झालं, कसं झालं, ते हवेचा झोत असेल, काहीतरी प्रेशर असेल, काय माहित नाही, त्याच्यात मला खोलच शिरायचं नाही. तर ती मुलगी त्या कोमात गेल्यानंतर तिचं जसं एखादा कोमात गेल्यानंतर त्याला काहीच करता येत नाही, त्या मुलीला उचलून त्याच्यावर टाकून त्या तुमच्या स्ट्रेचरवर आणून त्यांनी बाहेर हॉस्पिटलाइज केलं. तिथे त्याच्यानंतर बरेच दिवस ती मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये, तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चेतना नाही, तिचं शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची चेतना नव्हती. मग आता करायचं काय, मुंबईसारख्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ठेवणार किती दिवस, म्हणून शेवटी त्यांच्या आईवडिलांनी निर्णय घेतला की आपल्या मुलीला आपण नाशिकमध्ये आणू. पण मग नाशिकमध्ये आणायचं तर काय करायचं, घरी ते नाही ठेवू शकत, तिचा हातपाय चालत नाही, ती काहीच करत नाही ती मुलगी. म्हणून आपलं ते जे लाईफ लाईन हॉस्पिटल आहे नागजी, त्या तिकडे नागजी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, तर त्यांनी काय केलं, तिथे त्या डॉक्टरांची, त्या तिथल्या व्यवस्थापकांशी त्यांनी चर्चा केली की अशी माझी मुलगी सिरियस आहे आणि तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की ती जगू शकत नाही, फक्त ती कोमातून काही कधी बाहेर येईल माहीत नाही, कधी येईल काय येईल माहीत नाही. तर तिला ICU मध्ये अशी कायमस्वरूपी एखादी जागा मिळू शकेल का, की ती ICU मध्येच आहे पण तिच्यासाठी एक वेगळा कोपरा केलेला आहे, तुम्ही पैशाचा आम्ही कशी व्यवस्था करू वगैरे वगैरे वगैरे, त्यांनी ती व्यवस्था केली आणि ती मुलगी त्या हॉस्पिटलमध्ये राहायला लागली. ती मुलगी डॉक्टर होती, आणि डॉक्टरची प्रॅक्टिस ती करत होती कुठे बाहेरीमध्ये, त्या बाहेरच्यामध्ये नवऱ्यासोबत तिकडे स्थायिक झाली होती. आणि दुर्दैव फक्त काय, ती तिथून इथे भारतात येत असताना झालेली घटना. मग आता त्यांचे हे सगळे दिवसभर त्यांची चलबिचल चालायची, त्यांच्या घराचं वातावरण असं तसं, हॉस्पिटल ते सगळं खर्च खूप. तर एक दिवशी मला असं स्वतः असं मनातून असं वाटलं की आपण यांना काहीतरी मदत करू शकतो का. ते मी त्यांना असं विचारलं की म्हटलं अहो चोपडे मॅडम, मी नाव सुद्धा घेतो, याचा अर्थ ही घटना घडलेली आहे, तुम्ही त्यांनाही विचारू शकता की तुम्ही एवढे प्रयत्न करताय, मी एक छोटासा प्रयत्न करून पाहिला तर चालेल का. तर ते म्हणजे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. म्हटलं मला ना फक्त 2 छोटे स्पीकर मला लागतील, ते मी स्पीकर तिच्या उशापाशी ठेवील, एवढं एक लक्षात ठेवा की काही जरी झालं तरी तिचा जो प्रोग्रामिंग मी जो बनवून देईल तो तुम्ही बंद नाही करायचा, 24 आवर तो चालू ठेवा. मला ही सुचलेली कल्पना कशावर होती माहिती का, की आपण जे देवघरामध्ये श्री स्वामी समर्थ ते लावतो किंवा अनेक आपण त्या स्तोत्र मंत्र लावतो, त्याच्यामध्ये होतं काय, काही वेळानंतर, तासाभरानंतर, 1.5 तासानंतर ते थोडं मोनोटोनस होतं आणि मग आपण काय करतो, ऑटोमॅटिकली आपण त्याचा आवाज कमी करतो किंवा मग हळूहळू मोठ्यांदा बोलतो आणि मग त्याच्यात तो आवाज आपला, कारण काय होतं, तो एकसारखा तो आवाज आपल्याला मोनोटोनस होतो. याच्यावरनं मला एक दिवशी कल्पना सुचली होती की आपण असं काय एखादी गोष्ट तयार करू नये की ज्याच्यामध्ये 24 तासाचा प्रहराप्रमाणे राग आपण त्याच्यात बांधायचे आणि ते त्या प्रहराप्रमाणे राग ऑटोमॅटिकली ते राग वाजले जातील ऑटोमॅटिकली. म्हणजे 7 वाजता जर लावलं तुम्ही, 7 वाजता ऑन केलं तर 7चाच राग त्या चालू असेल, 10 वाजता लावलं तर 10चाच राग त्याच्यामध्ये चालू असेल. आणि गाणारे कोण, भीमसेनजी, अभिषेक बुवा, किशोरी आमोणकर, बडे गुलाम अली खान साहेब, फैयाज हुसेन खान साहेब, म्हणजे विविध गायकांचे राग एवढे संकलित केले 24 तासाचे, म्हणजे 24 तासाचं प्रहराप्रमाणे असे 7 दिवसाचं पूर्ण डाटा तयार करून ते मी एका ठिकाणी संघटित केले आणि त्याचं एक नाव, अनुभूती नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलं होतं की हे सॉफ्टवेअर जर आपण लावलं तर ते कंटिन्यू त्यांना त्या प्रहराप्रमाणे ते राग त्यांना ऐकता येईल. मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, म्हणजे मला विश्वास नव्हता. मी आपला प्रयोग करायचा म्हणून केला. 3ऱ्या दिवशी त्या मुलीच्या डोळ्यांमध्ये उघडझाप सुरू झाली. 3ऱ्या दिवशी त्याच्यानंतर 8व्या दिवशी ती मुलगी हॉस्पिटलमधून घरी आली आणि आता मुंबईमध्ये ती मुलगी प्रॅक्टिस करते. म्हणजे ती तिथे येते. सांगायचं तात्पर्य काय की ते मी काय केलं असं नाही, माझा काही संबंध नाही. मी फक्त काय केलं, ते होते ते राग ऐकवले. म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे, हे मला तुम्हाला सांगायचं. तर असं आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे. मग मी विचार केला की असं का बरं होत असलं पाहिजे. माझ्या अभ्यासाचा मूळ विषय आहे
की असं का होत असलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा असं समजा माझी बहीण मैथिली लाखे आहे, तर तिला झोप येत असेल खूप, तर तिला झोप येत असेल तर झोपेवर मी कुठला राग दिला पाहिजे तिला, की तिला झोप येऊ नये जास्त, तर तोच राग का द्यायचा, त्याच्या जवळचे दुसरे का राग द्यायचे नाही, हा माझ्या अभ्यासाचा मूळ विषय. म्हणून मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. तर एक गोष्ट अशी लक्षात आली की भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रत्येक स्वराला स्वतःची फ्रिक्वेन्सी आहे. प्रत्येक स्वराला तो आंदोलित होतो. ते तुम्ही त्याच्या हिशोबात जाऊ नका, किती एका सेकंदात किती तो फ्रिक्वेन्सीने तो हात आंदोलित होतो, रिषभ कितीने आंदोलित होतो, गंधा कितीने आंदोलित होतो, वगैरे वगैरे वगैरे. पण आता या विषयाचा तुम्हाला आनंद मिळेल. मी जे आता जे तुमच्याशी बोलतोय, भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये 22 श्रुतींची व्यवस्था केलेली आहे. शरीरशास्त्रामध्ये 22 नाड्या सांगितलेल्या की ज्याच्यावर माणसाचं जीवन अवलंबून आहे. आता काय होतं की आपण 10वी 12वी मध्ये एक सायन्स मध्ये आपण प्रयोग करायचो, सोनोमीटर होता ना, ते आपण काय करायचो, एक कागदाचा तुकडा त्याच्यावर ठेवायचो आणि मग ट्युनिंग फोर्कने असं वाजवायचो आणि मग ते ट्युनिंग फोर्कचे जे व्हायब्रेशन्स आहे त्याची हे त्याच्यासोबत जर मॅच झाले त्या वायर सोबत, तर ती वायर अशी ऑटोमॅटिकली ती वाजायला लागते आणि त्याच्यावरचा तो कागद खाली पडतो. बघा किती सोपं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की त्या तारेला आपण हात लावत नाही, पण बाहेरून काहीतरी बल देतो आणि ती तार हालायला लागते. म्हणजे या फ्रिक्वेन्सीची त्या फ्रिक्वेन्सी सोबत जर मॅचिंग झालं तर ऑटोमॅटिकली ती उद्दीपित होते, तिला ऊर्जा मिळते, बल मिळतं आणि बल मिळाल्यानंतर ती उद्दीपित झालेली तार वाजायला लागते आणि ती तारेवर आपण प्रयोग करून ठेवलेला कागदाचा तुकडा खाली पडतो. हे जर सत्य असेल तर 22 नाड्या आणि 22 श्रुती याचं कनेक्शन हे सत्य आहे. सत्य कसं आहे, मानवी शरीर हे रक्त, पेशी, हाड, मेद, आणखीन काय त्याच्यामध्ये असेल, धमन्या, शिरा, तंतुमय असं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, मानवी शरीर तंतुमय आहे. आता ते तंतुमय शब्द लिहायचा त्यांनी काय सहज लिहिला असेल का? तंतुमय, तंतु म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीतात मध्ये तारा, तारेचं नाव तंतु. तंतु म्हणजे तार. जे आमच्या संगीतामध्ये वाजवली जाणारी प्रत्येक गोष्ट जी आहे, म्हणजे संगीतातली वाद्यांमधली, त्याच्यामध्ये तार असते. ती तार म्हणजे तंतु. म्हणून भारतीय, तुम्ही मिरजेला कधी गेला तर तिथे शेकडो दुकानांचे नाव, मिरजकर तंतु वाद्य केंद्र, अमुक अमुक तंतु वाद्य केंद्र, अमुक अमुक तंतु वाद्य केंद्र. तंतु म्हणजे तार. आणि तार जर एका बलाने जर एक तार उद्दीपित होत असेल तर एक्झॅक्टली हीच गोष्ट आपल्या शरीरामध्ये एखादं संगीत ऐकताना होतं. संगीत म्हणजे रागदारी संगीत. आता रागदारी संगीत जास्त का? कारण रागदारी संगीतामध्ये नियम आहे, चौकट आहे, त्याला स्वतःची आयडेंटिटी आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का, रागामध्ये समजा एखाद्या रागामध्ये असं समजा की 5 स्वर आहे, पण 5 स्वरामध्ये सुद्धा शास्त्राने असं सांगितलंय की त्याच्यातले 2 स्वर खूप जास्त महत्वाचे. किंवा एखादा राग 6 स्वरांचा आहे तरी शास्त्राने सांगितलं की याच्यातले 2 स्वर खूप महत्वाचे. किंवा एखादा राग 7 स्वरांचा आहे पण शास्त्राने सांगितलं याच्यातले 2 स्वर अतिशय महत्वाचे आहेत. कुठले तरी 2 स्वर, त्या 2 स्वराचं नाव दिलेलं आहे वादी संवाद. काय नाव दिलेलं आहे? वादी संवाद. म्हणजे कुठलाही गायक तुम्हाला एखादा राग गाताना त्याच्या डोक्यात पहिला विचार कुठला असतो, या रागाचा वादी हा आहे, त्या रागाचा संवादी हा आहे. म्हणजे मला माझं आलापी करताना मला या स्वरांवर जास्त प्राबल्य करायचं आहे, या स्वरांवर जास्त प्राबल्य करायचं आहे आणि इतर स्वरांना पण महत्व द्यायचं आहे, पण यांच्या एवढं नाही. जसं कॉलेजमध्ये प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपलला तुम्ही महत्व देता, तेच महत्व वादी संवादी स्वरांचं आहे. आणि तुम्ही इतर जे आहे, इतर आपण ते सगळे स्वर आहे. बघा इतकं सोपं उदाहरण, इतकं सोपं उदाहरण.
वादी म्हणजे राजा स्वर, प्रमुख स्वर, जो त्या रागाला तो फेस, तो त्या रागाचा फेस आहे. आणि संवादी म्हणजे काय की घरामध्ये वडिलांचं जे स्थान असतं ते म्हणजे वादी. आणि संवादी म्हणजे काय की आई, ती काय करते, मुलांना पण एखादी गोष्ट सांगायची असेल ना ते पोरं डायरेक्ट आई वडिलांकडे जात नाही, ते आईच्या माध्यमातून जातात, मग ते संवादीच्या माध्यमातून त्याच्याकडे जातात. इतकं सोपं आहे ऍक्च्युली, तुम्हाला सांगतो इतकं सोपं आहे. आणि मग वादी संवादीचे ज्या फ्रिक्वेन्सी असतात, कारण काय होतं की त्या रागामध्ये ते स्वर जास्त गायले जातात, म्हणजे ते तेवढ्या प्रकर्षाने त्या स्वरांवर तुम्ही प्रभुत्व देऊन तुम्हाला ते स्वर लावायचे असतात. कितके वेळा लावायचे असतात, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तितक्या त्या स्वरांची तुम्हाला फ्रिक्वेन्सी तुम्हाला ऊर्जित करायची असते. याची फ्रिक्वेन्सी ऊर्जित झाली की शरीरातल्या अमुक त्या तेवढ्या बरोबर नाडीची किंवा तेवढ्या लेंथची, आमच्याकडे भारतीय संगीतामध्ये फार सुंदर संकल्पना सांगितली आहे. ऐका, तारेची लांबी जास्त, तारेची लांबी जास्त, प्रज्ञा, तारेची लांबी जास्त, 5 मिनिटं राहिलेले माझ्या आता. तारेची लांबी जास्त, स्वर खालचा, मध्य सप्तकातला, मंद्र सप्तकातला, अतिमंद्र सप्तकातला. तारेची लांबी जेवढी कमी तेवढा स्वर वरचा, टिपेचा, तारेचा. परमेश्वराने स्त्रिया आणि पुरुषांमध्ये हा भेद जन्मापासून टाकलेला आहे की पुरुषांचं जे स्वरयंत्र आहे ते जन्मतःच मोठं दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो गाताना नेहमी खालच्या पट्टीत गात असतो. आणि स्त्रियांचं स्वरयंत्र बारीक त्यांनी ठेवलेलं आहे, हळू लहान ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे त्या नेहमी त्या गात असताना तार सप्तकामध्ये गात. तुम्ही बघा नेहमी एखाद्या ठिकाणी भांडण चालू असेल तिथे देवीचा आवाज पहिल्यांदा येतो बघा आपल्याला, स्त्रियांचा आवाज पहिल्यांदा ऐकतो आपल्याला, कारण काय तिचं स्वरयंत्र उंच बोलत असतं. बरं, तिचं स्वरयंत्र उंच बोलत असतं, पुरुषांचं कमी बोलत असतं. म्हणून रागामध्ये सुद्धा अशी योजना केलेली आहे की समजा एखाद्या व्यक्तीचं समजा डोकं दुखत असेल, अर्धशिशी असेल त्याला, तर त्याला कुठल्या पद्धतीचे राग ऐकवायचे आहे, कुठली फ्रिक्वेन्सी निर्माण करणारा राग तुम्हाला ऐकवायचे आहे, तार सप्तकातले राग ऐकवायचे आहे की मंत्र सप्तकातले त्याला ऐकवायचे आहे, याचं शास्त्र आहे. ते शास्त्र अत्यंत महत्वाचं शास्त्र आहे. ते समजून घेण्याची कोणाला काहीच गरज नाही. तुम्ही त्याच्यातून काय आनंद मिळवा, तुम्ही याचं एक टाइम टेबल मी तुम्हाला देईन, माझ्याकडे आहे. याच्यावर मी काही वर्षापूर्वी लेख पण लिहिला होता आणि उत्तम तो त्याला प्रतिसाद पण मिळाला होता. त्या याच्यामध्ये साधारणपणे सगळे जे रोग आहेत ना आपले, ऐका, सगळे जे रोग आहेत ते आपल्या मनाशी संबंधित आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही तुमचं मन फ्रेश ठेवा, ते कुठल्याही माध्यमातून ठेवा. संगीत तुम्हाला लवकर पोहोचवतं ते करण्याकरता, म्हणून संगीत मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मन चांगलं ठेवा, तुम्हाला लक्षात येईल की तुमचे छोटे मोठे आजार आहे ते आपण आपल्या मनानेच करून घेतलेले आहे, काही कारण नसताना. कितीतरी आजार आहे ना आपण आपल्या स्वतःला लावून घेतलेले. आता आपल्याकडे बघा तुम्ही, कोणीतरी घरात एखादी काकू मावशी असते, तिच्याकडे कायमस्वरूपी बाम असतो, एक अमृतांजनची शिशी असते. त्याने काय होतं बरं वाटत असेल का त्याच्यात माहित नाही मला, पण ती मानसिकता असते की पण मला थोडंसं काय झालं ते लावलं जरा थोडंसं, तो वास आला की तिला झोपायचं. इतकं असं आहे. म्हणून संगीतामध्ये ही गोष्ट प्रत्येक स्वराच्या विषयी सांगितलेली आहे की अमुक अमुक स्वराची फ्रिक्वेन्सी ही जर ठेवली त्याच याच्याप्रमाणे आपण ते काम करतो. तर आता मी आपला अधिक वेळ घेत नाही. हे एवढं सगळं करत असताना मला तुम्हाला हे सांगायचं की राग समयचक्राप्रमाणे, थेरपीप्रमाणे अनेक रोगांवर, अनेक व्याधींवर रागांची योजना केलेली आहे. त्या रागाचा टाइम टेबल मी तुम्हाला देईन, त्याचा वेळ तुम्हाला मी सांगितलेली आहे. की आता बरेच लोकांच्या मनात मध्ये प्रश्न येतो की बाबा आम्ही कधी ऐकायचं, आम्ही गायचंय का आम्ही कसं, म्हणजे असा प्रश्न पडतो ना की बा आम्हाला, म्हणजे तुम्ही म्हणताय तर खरी की बा तुम्ही ते राग ऐका किंवा राग तुम्ही म्हणा किंवा रागाने तुम्हाला असं होतं तर आम्ही गायचंय का, असं पण बरेच लोकांनी. असं नाही, ऐका तुम्ही, मी तुम्हाला एक विनंती या निमित्ताने जरूर करेन. तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी, तुमच्या नातू पणतूंसाठी जे काही असेल त्यांच्यासाठी तुम्ही एक रोज स्वतःला एक नियम लावा. एक 10 मिनिटं का होईना, 15 मिनिटं का होईना, तुम्हाला समजो अथवा न समजो, तुम्ही 10 मिनिटं 15 मिनिटं
कुठल्या तरी चांगल्या गायकाचं तुम्ही एक राग तुम्ही लावून ठेवा. तुम्ही त्याच्याकडे लक्ष पण देऊ नका. ऐका, तुम्ही लावून ठेवा, लक्ष पण देऊ नका. काही दिवसानंतर ऑटोमॅटिकली तुमचं लक्ष त्याच्याकडे जातं. हा माझा अनुभव आहे. आणि मग तुम्ही त्याच्यात मग तुम्हाला लक्षात येईल की अरे मला हे चांगलं वाटतंय, जरा बरं वाटतंय, काय वाटतंय. एक वेळ त्याची गोडी निर्माण झाली ना की तुम्ही दुसरं ऐकणारच नाही काही खास. माझा तुम्हाला दावा आहे तुम्हाला की तुम्हाला एक वेळ क्लासिकलची जर तुम्हाला सुरुवात तुम्हाला आवडीची, काही लोकांना बघा आता ते युट्यूबवर ते गेले तर भाऊ तोरसेकरचं लागले की त्यांना बाकी काय ऐकतच नाही, भाऊ तोरसेकरच ऐकत बसतात किंवा अमुक एखाद्याचं काय ऐकत त्याचंच ऐकत बसतात. ती त्याची गोडी निर्माण व्हावी लागते. आणि संगीतामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की ही गोडी निर्माण झाली तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्हाला छोट्या छोट्या ज्या व्याधी आहे, म्हणजे मेन म्हणजे मन भारतीय शास्त्रीय संगीत चांगलं करतं आणि मन चंगा तो तन चंगा. हे आपण पहिलेपासून बघितलेलं आहे. मन चंगा तो तन चंगा. त्याच्यामुळे बघा कशा कशा बदल होत गेले. बघा म्हटलं तर श्रुती आहे, श्रुती म्हटलं तर स्वर पण आहे बरं का. पण श्रुती म्हणजे स्वर नाही. म्हणजे एका जसं शंकरपाळ्यात शंकर नसतो ना तसं आहे ते सगळं. शंकरपाळ्यात शंकर असतो का नाही, तर तसं काय ते आहे पण नाहीये काय आपलं कधी. फक्त तुम्ही त्याचा आनंद घ्या, त्याचा तुम्ही आनंद घ्या. रोज एक राग 10 मिनिटं ऐका. आता तुम्ही ऐकता तर ऐकताना काय करायचं की तुम्ही ऐकताना कानामध्ये हेडफोन लावून ऐकू नका. खूप लोकांना ती सवय आहे की कानामध्ये हेडफोन लावून ऐकतात. तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्हाला बाकीची व्याधी लागणार नाही पण कान दुखायच्या व्याधी लागतात. ते आमच्याकडे एक डॉक्टर आहे, त्यांच्याकडे इतकी गर्दी असते. एकदा मी त्यांच्याकडे काहीतरी हात दाखवायसाठी गेलो होतो, नंतर पाठ दुखत होती माझी. इतकं बसलो 4 तास. त्यांना म्हटलं की मगाशी हात दुखत होतं पण आता पाठ दुखत आहे. तसं तुम्ही गाणं ऐकताना तुम्ही बाकीचं सोडून द्या, तुमचे कान दुखायला लागते. येते लक्षात. तर हे तुम्ही ऐका. ब्लूटूथचे छान स्पीकर घ्या. ते स्पीकर आपल्या झोपताना आपल्या 2 बाजूला ठेवा. एक राग आहे तुम्हाला समजो अथवा न समजो. माझ्या बायकोवर मी हॅमर करून 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 तिला असं ऐकायला लावलं. आता ती दुसरं काही ऐकतच नाही. एखादा राग लागला ना तर ती स्वतः म्हणते काय कलावधी होता का मला. म्हणजे सांगायचं तात्पर्य का जिचा म्युझिकचा काही एक संबंध नाही, 50 कोसावरला संबंध नाही, ती व्यक्ती राग ओळखायला लागली आहे, ती समजायला लागलेली आहे. अमुक याच्यामध्ये कमी जास्त काय असेल ती सांगायला लागलेली आहे. मला सांगायचं तात्पर्य काय, एवढा सगळ्याचा मतितार्थ एकच आहे की तुम्ही तुमच्या उत्तम आरोग्यासाठी. आणि तुम्ही बघा म्युझिक मधले लोक तुम्हाला कधी असे मरगळलेले, तोंड पाडलेले, झोपलेले असे दिसणार नाही. हा भले त्यांचे डोळे सुटले नसतील एखाद्या कार्यक्रमामुळे. ते रात्री प्रोग्राम करतात, म्युझिक सगळे प्रोग्राम त्याच्याकडे तुम्ही म्हणजे गाणे वाजवण्याचा प्रोग्राम तुम्ही मतितार्थ लक्षात घ्या. तुम्ही त्याचा अर्थ तुम्ही असा घ्या की मला तुम्हाला हे सांगायचं की संगीताचे सगळे जास्त कार्यक्रम रात्रीच असतात. तर रात्रीचं जागरण होतं, मग त्याच्यामुळे डोळ्यावर झोप येते वगैरे. पण तुम्हाला मरगळलेले दिसणार नाही म्युझिक मध्ये लोक. आणखी तुम्ही एक ऑब्झर्व करा. बघा तुम्हाला जेवढे मोठे म्युझिक मध्ये उत्तम काम करणारे साधक आहेत, ज्यांना सिद्धी प्राप्त झालेली आहे, ते उत्तम आरोग्यवाले आहे. बघा तुम्ही छोटे मोठे आरोग्य तर त्याच्या मागे लागलेच असतात. कोणी असो कोणी सुटलेले नाहीये. पण त्याच्यातून मात कशी करायची हे फक्त म्युझिक तुम्हाला सांगू शकतो. अरे तुम्ही ऑब्झर्व करा ना, तुम्ही 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या 200 किलोमीटर अंतरावर वारीमध्ये चालत जातात. ते काय सहज जातात का? त्यांना तो एक ताल मिळतो, त्यांना तो एक स्वर मिळतो, एक नाद मिळतो, एक ध्वनी मिळतो की ज्याच्यातून त्यांना ऊर्जा प्राप्त होते. आणि असे शेकडो किलोमीटर चालत जातात. ते काय साधी सुधी गोष्ट आहे का? हे रडणारा पोरगा तुम्ही नुसतं साधं द्यायला तो तुम्ही एक अंगाई गीत गायला तर तुम्ही ते झोपतं का? पण झोपतं कारण हृदयाच्या नाडीचे ठोके आणि आपल्या तालाच्या लईचे ठोके याचं एकत्रीकरण केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे कुठेतरी एकच आहे. हे काही अलग काहीच नाही आहे. मी तुम्हाला काही वेगळं सांगत नाहीये. आता इतकी बडबड मी केली ना, आता तुम्हाला एखादा राग छोटासा 5 मिनिटं कसा गायचा तो तुम्हाला मी सप्रयोग सांगतो.
तुम्ही भले तुम्हाला समजो अथवा न समजो, तुम्ही तो ऐका आणि 5 मिनिटानंतर मला तुमच्यापैकी कोणीतरी किंवा कोणीही मला सांगा 5 मिनिटं झालेली आहे. काय सांगाल? सर 5 मिनिटं संपलेले, थांबवा. आलं लक्षात? म्हणजे सांगा, मी तुम्हाला कारण आपल्या वेळेत गेलं पाहिजे ना, बाकी काही वेळेसाठी. तर त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, नवरसाचा पण फार संबंध आहे. रस, हास्यरस, विभत्स रस, अद्भुत रस, शांत रस, भक्ती रस, हे सगळे रस आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रत्येक रागामध्ये आहेत. ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्या रसाचा आपल्या आरोग्याचा प्रचंड जवळचा संबंध आहे. म्हणून फार डोक्याला ताण करून घेऊ नका. रोज एक 10 मिनिटाचा तुम्ही गायन आहे का या वारेसर या प्लीज, एक 10 मिनिटं फक्त आपण 5 मिनिट. सर काही राहिलं नाही त्याच्यातलं अजून? त्याच्यातलं काही राहिलं नाही अजून सर. याच्याकडे पाहताच नाही आलं मला, चष्मा तसे दिसत नाही, मी ते काढलेलं. मी ह्याच्याकडे पाहायला गेलो ना, माझं सगळं तंत्र बिघडलं. म्हणून मी ते भूक नसो पण शेदुरी असतो तसं एक फक्त सोबत ठेवलं. मोजून 5 मिनिटं. म्हणतो की योग्याची जी बैठक असते तसं तुम्ही प्रयत्न करा. मी मुद्दामून ते इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवलं नाही. इंटरॅक्टिव्ह सेक्शन वक्त्याकडे बोलायचे मुद्दे नसले की तो इंटरॅक्टिव्ह सेक्शन मध्ये जातो बरं का. म्हणून पाणी ठेवलं त्यावेळेस तुम्ही मला सहन केली आहे काय कमी आहे? माझ्यासोबत साथीला वारे सर आहे. यांचं जगात काय नाव आहे ते आम्हाला माहिती आहे. कॉलेजमध्ये आपले वारे सर म्हणूनच आहे, परंतु बाहेर पंडित नितीन वारे म्हणतात बरं का. जे जे म्हणून तुम्ही माणसं गवई लोक ऐकले नाव, भीमसेन जोशी, गंगूबाई हनगर, पंडित C.R. व्याजी, या सगळ्या लोकांसोबत नितीन वारेंनी वाजवलेले आहे प्रत्यक्षात. ते माझा अत्यंत लाडका ज्ञानेश्वर तुमच्याकडे म्युझिक डिपार्टमेंट मध्ये आता काम करतोय. अतिशय गुणी, अतिशय सकारात्मक, प्रयोगशील, वेगवेगळे प्रयोग करणं त्याला माहिती आहे. वेगवेगळ्या चाली लावणं अतिशय उत्तम करतो. अनेक वर्ष माझ्याकडे तो शिकतोय. एवढा तर झाला नाही फक्त तो आता या रागाचं नाव आहे. अहो तुम्हाला सांगू का, हा जो कार्यक्रम आहे ना म्हटला तर 5 तास चालू शकतो, पण आपल्याला तसं काहीच करायचं नाही. मला फक्त तुम्हाला काय सांगायचं आहे, आणि बहुतेक
आहेत ना तेवढे मानसिक तणाव, टेन्शन या याच्यावर झाले. आणि हे डायबिटीज बिबिटीज सगळे आलेले आहेत ना, हे सगळे याच्यातून निर्माण झालेले आहेत. पूर्वीच्या काळी कुठे होते डायबिटीज वगैरे सगळे लोक? या रागाचं नाव आहे बैरागी भैरव. बैरागी भैरव. आवाज खूप जास्त येतो. जवळ केलं. जवळ येऊ का? हे बा ते मोठा काटा 6 वर ये आल्याबरोबर माझं संपवेल. फक्त ऐकताना तुम्ही मनातले सगळे विचार बाजूला काढून ठेवा. डोळे बंद करा. सकाळी आई काय बोलली, मिस्टर काय बोलले, सगळं बाजूला काढून ठेवा. प्रयत्न करा ऐकून नीट ऐका.
मुनी सोमतारिते मोरी ज्ञान मंदिर मामे वेग धरवाये मंदिर मामे वेग धरवाये बिन पुनी जान कछु तो नहीं पावे बिन पुनी जान कछु तो नहीं पावे ओ सावरिया घर नहीं पाए ओ सावरिया घर नहीं पाए ओ सावरिया सावरिया SMR के रत्न थँक्यू. मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो. विशेषतः प्राचार्य मॅडमचं, उपप्राचार्य सरांचं, की आपल्या प्राचार्य मॅडमना अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात येत असतात, काहीतरी वेगवेगळं घडत राहिलं पाहिजे हे त्यांना वाटणं आणि ते प्रत्यक्षात आणणं, त्याच्यासाठी मॅडम मी तुम्हाला मुद्दाम धन्यवाद देतो की तुम्ही हे अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही करताय. याही पुढे तुम्हाला कधीही असं वाटलं की आमच्या काही आमची सेवा असेल तर तुम्ही कधीही सांगा, आम्ही आपल्या आणि सगळ्यांना मी सगळ्यांना धन्यवाद देतो की इतकं तुम्ही शांतपणे ऐकलं. कारण तसा किचकट विषय मुद्दाम या विषयाच्या खोलात एवढ्या करता नाही शिरलो, कारण याच्यामध्ये जर मी फ्रिक्वेन्सीमध्ये गेलो आणि त्यांच्या गुणोत्तरावर गेलो तर तुम्ही जास्तीत जास्त 10 मिनिटात तुम्ही या रूमच्या बाहेर निघून जाल. म्हणून मी त्याच्यात गेलो नाही. फक्त तुम्हाला मतितार्थ सांगितलं की हे या संगीतामध्ये ह्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंगीकारा आणि तुमचं जीवन आनंदी करा. बस.